2-3 दिवस झालं सलग मागे काही ना काहीतरी सुरू आहे आणि आज हे असं चुलीवरती पाणी तापायला ठेवलं आणि आमच्या अंघोळीला माहितीये हा टायमिंग झाला होता. आता आमच्या चिरंजीवांना सुट्ट्या आहेत त्यामुळे त्यांची मज्जा सुरू आहे. दिवसभर लोळायचं, टीव्ही बघायचा. आता कधी एकदाची त्याची सुट्टी संपते आणि तो शाळेत जातोय याची मी वाट बघतेय. भाज्या काढायला गेले तर सगळ्या त्या धडपडून बसल्या आणि भाजीला काय बनवायचा हा तर प्रश्न असतोच. त्यामुळे म्हटलं सगळ्या भाज्या मिक्स करूया म्हणजेच पावभाजी बनवायचा आज बेत केला होता. आता हा फ्लॉवर चांगला मिळाला तर बरा, नाही तर त्यामध्ये एवढ्या छोट्या छोट्या आळ्या असतात ते बघत बसावं लागतं. लकीली मला चांगला फ्लॉवर मिळाला होता. सगळ्या भाज्या कट करून कुकरमध्ये शिजायला घातल्या. त्यामध्येच मी टोमॅटो सुद्धा घालते. नंतर त्याची प्युरी करून मी ती फोडणीमध्ये घालते. तोपर्यंत इकडे पाववाले आले आणि यांना आधी सांगून ठेवलं की ते संध्याकाळी मस्त पाव घरी घेऊन येतात. आता पिशवी यांनी मला खराब दिली आहे पण आतून पाव छान होते म्हणून ठीक आहे. पाव ठेवून दिले आणि मम्मीने ना एक साडी ऑर्डर केली होती तर म्हटलं बघूया कशी आली आहे ते. आणि कधीही साड्या घरी आल्या की घालून बघायची मला सवयच आहे आणि ते मी करतच राहते. आता ही जी साडी आहे ना मधून इतकं सूत त्याचं छान आहे. काठ तेवढे थोडेसे वेगळे आहेत पण किमतीच्या मानाने बघायला गेलं तर खूपच छान साडी आली आहे. त्यामुळे मम्मीला म्हटलं राहू दे, छान आली आहे, ठेवून घे तुला ही साडी. तुळजापूरला आम्ही गेलो होतो ना तिकडून हा खलबत्ता मी घेऊन आले होते आणि आता मला प्रश्न पडलाय की अख्खा हा दगडाचा असेल की नाही. आता याला व्यवस्थित धुवून घ्यावं लागणार आहे, साफ करावं लागणार आहे. तोपर्यंत म्हटलं पहिल्याच खलबत्त्यात आपण लसूण ठेचून घेऊया. इकडे मी पावभाजीची भाजी तयार करून घेतली. तोपर्यंत आप्पा म्हणाले की मला पाव नाही भाकरी हवी आहे. त्यामुळे आत्यांनी भाकरी करायला घेतली, मी इकडे पाव भाजायला घेतले. आणि जास्त असं काही करायचं असलं ना तर आम्ही असं निवांत खाली बसतो आणि करतो, कारण उभा राहून स्वयंपाक करायची आम्हाला काही सवय नाहीये. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.